चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकरीनगरमध्ये. यामध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन भेटतील. आपण लास्ट लेक्चर भूगोलाचा घेतला होता. आज आपण जनगणना 2011ची घेणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ ना खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे प्रश्न बघा. कोणत्या पण एक्झामला येतं. कोणत्या पण तलाठी राहो, SSC राहो, कोर्टचा राहो, MPSC राहो, सगळ्या सगळ्या एक्झामला हा प्रश्न येतो. तर बघूया प्रश्न. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याला बघूया प्रश्न आता. तर पहिला प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेला कोणता राज्य आहे? तर सांगा मित्रांनो. तर महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप. लक्षद्वीप हा आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे? सांगा साक्षरता दर. तर केरळमध्ये आहे. सर्वात जास्त आहे केरळमध्ये. तर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय का? एक मिनिट. तुम्हाला दिसत नसेल, एक मिनिट. हा मग मित्रांनो, मी तुम्हाला नीट दाखवतो. आता दिसत असेल. तर काय प्रश्न? 2011च्या जनगणनेनुसार हजार पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे? म्हणजे अशी आहे. तर कोणत्या या प्रश्नाचं उत्तर? तर 940 ही आहे. ते पुढचा प्रश्न बघूया. 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 या कालावधीत भारताच्या लोकसंख्येचा वाढीचा दर काय होता? तर वाढीचा दर काय होता? तर 70.46% हा होता. तर मित्रांनो, तुम्हाला परत सांगतोय, हे जे क्वेश्चन आहेत ते सर्व एक्झामसाठी आलेले होते. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. तर बघूया पुढचा. हे पण दिसत नसेल तुम्हाला. हा दिसतोय तुम्हाला. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्या सर्वात कमी होती? सांगा मित्रांनो. लोकसंख्या सर्वात कमी कुठे? तर सिक्कीम मध्ये सर्वात कमी होती. पुढचा क्वेश्चन बघूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक होतं? तर सांगा लिंग गुणोत्तर सर्वाधिक कुठं होतं? केरळमध्येच होतं हे पण मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर हरियाणा इथे होता सर्वात कमी. पुढचा बघूया प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी होता? तर बिहार मध्ये सर्वात कमी होता. पुढचा बघूया. तर 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते? सांगा मित्रांनो. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे तर आल्या असतील आणि येतातच मित्रांनो, येतातच. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर आपली जनगणना आपलं भविष्य हे आहे या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघूया. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार शुभंकर कोण होता? तर कोण होता शुभंकर? सांगा मित्रांनो. शुभंकर होता महिला जनगणनाकार ही होती. पुढचा क्वेश्चन बघूया. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो? एक मिनिट. मी थोडं एक मिनिट एक मिनिट. नाही, तुम्हाला दिसत नसेल. अजून जवळ घेतो. आता दिसत असेल.
2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या वाढ नकारात्मक आहे? तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असणार? त्या प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय आहे? मला झूम करून दिसणार नाही, एक मिनिट. आता दिसत असेल. तर काय होता प्रश्न? 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची वाढ दर सर्वाधिक आहे? सांगा मित्रांनो, सर्वाधिक दर कुठं आहे? तर मेघालय इथं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक उत्तर प्रदेशात राहतात? जर मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर सर्वाधिक लोकसंख्या विचारला असता तर बिहार आला असता, सॉरी उत्तर प्रदेश आला असता. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 16%. तर हा फिरून विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न बघूया. मग झूम करतो, तुम्हाला दिसतोय का झूम? हा बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतीयांमध्ये साक्षरता दर किती आहे? किती आहे सांगा मित्रांनो? 74.0% इतका आहे. 2021च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे? सांगा मित्रांनो, सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे? तर मुंबई हा आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. मला दिसत नसेल, एक मिनिट. आता दिसत असेल. जनगणनेचा आयुक्त ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 2011ची जनगणना झाली. सांगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ती गणना हे डॉक्टर सी चंद्रमौली यांच्या झाली. पुढच्या बघू क्वेश्चन. 2011ची जनगणना ही भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पहिली आणि 1972 नंतरची पहिली जनगणना आहे. तर सांगा मित्रांनो कितवी आहे? तर 7वी ते 15वी एवढी आहे. इतकी आहे मित्रांनो. तर पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. नवीनतम जनगणना कधी सुरू झाली? तर इथं मित्रांनो स्टुडंट आहे ना, जे विद्यार्थी आहे ना, ते चुका करतात. तर हे लक्षात ठेवा. हे 1 मे 2010 या रोजी झालेली होती. पुढचा क्वेश्चन बघूया. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? तर 1 एवढी आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. 2011च्या जनगणनेनुसार अंदाजे खर्च किती होता? तर 22 अब्ज रुपये हा खर्च होता. आता तर वाढला पण असेल. जनगणनेत किती जिल्ह्याची नोंदणी झाली? तर 640. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येची किती टक्केवारी 0 ते 6 वयोगटातील आहे? तर सांगा किती टक्केवारी होती? तर 13.12% इतकी होती 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सांगा मित्रांनो कोणता आहे? केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप हा आहे. तर पुढचा प्रश्न बघूया.
2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे? कोणता आहे सांगा मित्रांनो. तर सिरीज चिप नाव आहे. बी. पुढचा क्वेश्चन. भारतातील अनुसूचित जातींची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? सांगा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश हा आहे. तुम्हाला दिसतोय का? एक मिनिट मी हे करतो. आता दिसत असेल. बघा, उत्तर प्रदेश आहे. पुढचा प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक कितवा आहे? कितवा आहे सांगा. तर चौथा आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? झारखंडमध्ये. पुढचा क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? किती आहे ते सांगा. टक्केवारी 31.16% इतकी आहे. पुढचा प्रश्न. तुम्हाला दिसत नसेल, एक मिनिट. तुम्हाला दिसत नसेल, मी दाखवतो. एक मिनिट, एकच मिनिट. तर बघा, हे आहे. तर भारतातील खालीलपैकी कोणत्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे 2011च्या जनगणनेनुसार? पहिला म्हणलं तर उत्तर प्रदेश हा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात 100 मुलींपैकी मुलांची 0-6 वर्ष संख्या सर्वाधिक आहे? तर सांगा मित्रांनो, किती आहे? कोणत्या राज्यात आहे? भारतीय राज्यात सांगा. हरियाणा. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं बघूया. तर 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशाचा साक्षरता दर टक्केवारी आहे. किती आहे त्या टक्केवारी सांगा मित्रांनो, किती आहे? तर 69.72 इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणते राज्य सर्वात जास्त लोकसंख्येशी दाट लोकसंख्या असलेले आहे? तर याचं उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न बघूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2011च्या जनगणनेतील अतिरिक्त माहितीनुसार भारतातील कोणत्या समुदायांचे लिंग प्रमाण सर्वात कमी आहे? तर शीख यांचे खूप कमी आहे. मित्रांनो, असे होते प्रश्न. कसे वाटले तुम्हाला? जर आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रश्नाकडे. थँक्यू.